आज काय परिस्थिती आहे? भारतीय जनता पक्ष जातीवादी पक्ष आहे. बहुजन समाजाला संधी तिथं मिळत नाही. स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंची काय अवस्था केली हे जरा तुम्ही बारकाईने माहिती घ्या. हे बहुजन समाजाचा नेता, त्यांचा ऍक्सिडेंट कसा झाला? एवढीशी गाडी दुसरी धडकली की त्याच्यात एवढी मोठी व्यक्ती जाते. त्याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. त्याबद्दल 5 महिन्यात कुणी बोलायला तयार नाही. अच्छे दिन आने वाले हैं. परळीला त्यांचा मोठा सत्कार होता, त्याकरता पहाटे घरनं बाहेर पडले आणि रस्ता मोकळा असताना दुसरी गाडी येऊन धडकली. याच्याबद्दल भारतीय जनता पक्ष उत्तर द्यायला तयार नाही. त्यांच्याबद्दल जे काही घडलं ते महाराष्ट्रातल्या जनतेला समजलं पाहिजे. याबद्दल आपण निश्चितपणे त्यांना जाब विचारण्याची गरज आहे. हेच का अच्छे दिन? त्याच्याच करता ती कमळाबाईला मतदान केलं.